रामकृष्ण हरी माऊली. सर्व भाविक भक्तांना आषाढवारीच्या हार्दिक शुभेच्छा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या भावंडांपैकी एक असलेले संत श्री सोपानदेव महाराज यांच्या पालखी रथाचं सासवड येथील समाधी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालेलं आहे. महाराजांचा पालखी रथ या गावात विसावा घेऊन पुढे मांडकी गावात मुक्कामी जाणार आहे. या आनंदवारीत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी नमस्कार. रामकृष्ण हरी. आषाढ वारीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पुणे जिल्हा पुरंदर तालुका आणि या वीर नजीक लपतळवाडीमध्ये आमचं गाव आहे. सासवडला सोपान काकांचं समाधी मंदिर आहे आणि समाधी मंदिरातून ती पालखी निघते, पांगारेला मुक्काम करते आणि आज इथे वीर मार्गे या आमच्या लपतळवाडीमध्ये विसावा घेऊन पुढे मांडकीला मुक्कामाला जाते. या पालखीच्या निमित्ताने इथे सगळे ग्रामस्थ जमलेत. पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी झालेली आहे. आपल्याला मागे इथे दिसतच आहे, इथे भजन वगैरे चाललं आहे आणि आता या वाटेवरूनच आम्ही बघतोय. आता इकडनंच सोपान काकांची पालखी येणार आहे. लवकरच पालखीचं इथं आगमन होईल आणि या सगळ्या पालखीच्या स्वागतासाठी आम्ही सगळे थांबलेलो आहोत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सोपान काकांच्या पालखी पादुकाचं दर्शन तसंच हा सगळा दिंडीचा सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बोला रामकृष्ण हरी. समोर वीर गावावरनं याच मार्गे पालखी इथे आता आगमन होणार आहे आणि या पालखीच्या स्वागतासाठी इथे रांगोळ्या वगैरे केलेल्या आहेत. इथे थंड पाण्याची सोय सगळ्यांनी केलेली आहे. चहा पाण्याचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. आमचे ग्रामस्थ अगदी सज्ज झालेत स्वागतासाठी आणि सगळ्यांना उत्सुकता आहे ते पालखी आगमनाची आणि तिचं स्वागत अगदी मोठ्या प्रमाणात होणार आहे. बाबा किती वर्षापासून या गाडीवर आहे तुम्ही? आता वारीच करतो त्याला 20 वर्ष झाली, पण ह्या गाडीवर येतो त्याला 4 वर्ष झाले. प्रवास करत असताना मुक्कामाची सोय कशी असते तुमची? असेच असते कुठंही असं दिंडीत कुणाच्या बी पासाऱ्यानं बसायचं, जेवायचं, झोपायचं. वारीतून तुम्हाला काय मिळतं? आम्हाला आमचं सुख समाधान मिळते फक्त. ही वारी तुमची चांगली हो, तुमच्या सोबत आम्हालाही पांडुरंगाचं दर्शन घडो हीच आम्ही प्रार्थना करतो. पालखी रथाच्या पुढे ज्या दिंड्या असतात मानाच्या त्यांचं आगमन होत आहे. सगळ्यात पुढे आहे ती नगारा गाडी, त्याच्या मागे माऊलींचं पालखीचा अश्व आहे हे आपणास दिसतंय. रामकृष्ण हरी. हे पालखीचे अश्व आहेत, पालखीचा घोडा अगदी डौलात चाललाय. रामकृष्ण हरी माऊली. दिंड्यानं सुरुवात झाली बघा. पालखी रथाच्या पुढच्या दिंड्या सगळ्या येत आहेत.
सोपान काकांचा पालखी रथ समोर येतोय बा. सासवड समाधी मंदिरावरनं निघालेली ही पालखी पंढरपूरच्या दिशेने, या पालखी मार्गातला हा आजचा मोठा टप्पा पांगारे ते मांडकी. सोपान काकांच्या पालखी रथाचं आगमन झालं इथे. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ सोपान काकांची पालखी आहे. ग्रामपंचायत लक्ष्यावरी समस्त ग्रामस्थांच्या वतीने शहर स्वागत पालखी सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर आलेला आहे. ग्रामपंचायत लक्ष्यावरी समस्त ग्रामस्थांच्या वतीने
आपल्या सोबत आहेत संत सोपान काका यांच्या पालखीचे अध्यक्ष विश्वस्त रामकृष्ण हरी. संत सोपान काका हे संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचे नाट्यबंधू सर्वश्रुत आहे. सासवड येथे त्यांची संजीवन समाधी आहे आणि गेली अनेक वर्ष हा आषाढ वारीचा सोहळा संपन्न होतो. या वर्षी हा 121वा आषाढ वारीचा सोहळा संपन्न होत आहे. काल ज्येष्ठ वद्य द्वादशी त्या दिवशी प्रस्थान ठेवलं आणि पहिला मुक्काम पांगारे येथे होता कालचा आणि आज आता पुढं 1 किलोमीटरवर माणकी आहे. आपण बघताय की प्रचंड प्रतिसाद हा दरवर्षी हा वाढत जातोय संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यामध्ये आणि दिंड्यांची संख्या वाढत जातीये, वारकऱ्यांची संख्या वाढत जातीये. आता या वर्षी आपल्या सोहळ्याबरोबर एकूण 115 जवळजवळ दिंड्या आहेत. साधारण 1,00,000-1.25 लाखाचा समाज आत्ताच आहे. वरुणराजांनी लवकर यावर्षी हजेरी दिल्यामुळे पेरण्या झाल्या आणि ग्रामीण भागातल्या सर्व मराठवाडा व इकडच्या दिंड्यातला आपण सहभाग बघू शकता. अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि आपण वारकऱ्यांची दिवाळीच म्हणतो. आमचा 14 दिवसाचा एकूण प्रवास आहे पंढरपूर पर्यंत. यावर्षी एक तिथीचा क्षय आलाय म्हणजे 1 दिवस कमी असल्यामुळे माळेगावचा मुक्काम रद्द करावा लागतो दरवेळेस. अशी परिस्थिती आली की आम्ही 5 तारखेला पंढरपूरला पोहोचणार दशमीच्या दिवशी आणि 6 तारखेला एकादशी साजरी करून मग गुरुपौर्णिमेला परत प्रवास सुरू होतो. तो षष्टीला आम्ही परत सासवडलाय. धन्यवाद माऊली, त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद तुम्हाला नमस्कार करतो आणि धन्य कृतकृत्य झालो हे सगळं ऐकून पाहून. याची देही याची डोळा आज मी पाहिला हा आनंद सोहळा. संत श्रेष्ठ सोपान महाराज दुसरे प्रमुख नारायण महाराज गोसावी यांना या ठिकाणी सन्मान करण्यात आहे. त्यांचा सन्मान सरपंच सौ मंगल शेटे यांनी करावा अशी विनंती करतो. तसेच संत श्रेष्ठ सोपान महाराजचे देवस्थानचे पुजारी हरिभक्त नारायण प्रशांत महाराज पुरंदरे यांना या ठिकाणी सन्मान करण्यात आहे. त्यांनी आपला सन्मान घेऊन जायचं. चंद्रभागा तरी कशा संत श्रेष्ठ सोपान काकांच्या रथाच्या मागच्या या दिंड्या आहेत सगळ्या.
शिंदे महाराज यांना या ठिकाणी सन्मान करत आहे. त्यांना सत्कार आनंद वैष्णव हरि कथा करती प्रेमानंदे आनंद वैष्णव हरि कथा करती आनंद वैष्णव हरि कथा करती आनंद रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. आनंद वैष्णव हरि कथा करती रामकृष्ण हरी माऊली. वैष्णवांची वारी निघाली पंढरीच्या दारी. संत श्री सोपान काका चालले मांडकी मुक्कामी. तर मंडळी, इथून पुढची आनंदवारी मांडकीपर्यंतचा हा पालखी प्रवास आपणास पाहायला मिळणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री पांडुरंगाची कृपा सदा सर्व काळ सर्वांवर राहो. पुन्हा भेटू आषाढ वारीच्या पुढच्या भागात. रामकृष्ण हरी.